लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की शारदा जीवासाठी वरण भात आणून देते, पण तो खात असताना जीवाचा हात भासतो. तेव्हा शारदा त्याला म्हणते की नंदिनी म्हणालीच होती की त्यांना म्हणा की एकदम हात नका घालू, हात भाजेल. जीवा शारदाला म्हणतो की नाही, खरंच ती असं म्हणाली. तेव्हा शारदा म्हणते की हो, तिला काळजी आहे तुमची. आत्ता सध्या ती बाल्कनीत उभी राहून बघत असेल तेव्हा जीवा वर बघतो, तर नंदिनी खरंच बाल्कनीमध्ये उभी राहून बघत असते. आपल्याविषयी नंदिनीला वाटणारी काळजी बघून जीवाला खूप बरं वाटतं. तिकडे देशमुखांच्या घरी झोपायच्या वेळेला काव्याने टेडी आणलेला असतो आणि त्या टेडीला ती स्वतःच्या जवळ झोपवते आणि म्हणते, आता आपण एकत्रच असणार आहोत बोक्या. हे सगळं पार्थ बघतो. काव्य मनवण्यासाठी काव्य आणि जीवा फार प्रयत्न करताना दिसत आहेत. आता पार्थ आणि नंदिनी झालेली गोष्ट सोडून त्यांना पुन्हा कधी स्वीकारतील हे बघणं मनोरंजक असणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की शारदा जीवासाठी वरण भात आणून देते, पण तो खात असताना जीवाचा हात भासतो. तेव्हा शारदा त्याला म्हणते की नंदिनी म्हणालीच होती की त्यांना म्हणा की एकदम हात नका घालू, हात भाजेल. जीवा शारदाला म्हणतो की नाही, खरंच ती असं म्हणाली. तेव्हा शारदा म्हणते की हो, तिला काळजी आहे तुमची. आत्ता सध्या ती बाल्कनीत उभी राहून बघत असेल तेव्हा जीवा वर बघतो, तर नंदिनी खरंच बाल्कनीमध्ये उभी राहून बघत असते. आपल्याविषयी नंदिनीला वाटणारी काळजी बघून जीवाला खूप बरं वाटतं. तिकडे देशमुखांच्या घरी झोपायच्या वेळेला काव्याने टेडी आणलेला असतो आणि त्या टेडीला ती स्वतःच्या जवळ झोपवते आणि म्हणते, आता आपण एकत्रच असणार आहोत बोक्या. हे सगळं पार्थ बघतो. काव्य मनवण्यासाठी काव्य आणि जीवा फार प्रयत्न करताना दिसत आहेत. आता पार्थ आणि नंदिनी झालेली गोष्ट सोडून त्यांना पुन्हा कधी स्वीकारतील हे बघणं मनोरंजक असणार आहे.